आपल्या काँग्रेसची माजी विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्याबरोबर 3 वेळा बैठका झाल्या। आमचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटीलही उपस्थित होते आणि त्या चर्चेत बरेचसे प्रश्न कसे सोडवायचे हे ठरलेलं आहे। त्याप्रमाणे आम्ही पावलं टाकतो। साहेब, एक शेवटचा प्रश्न, लोकसभा असेल, विधानसभा असेल, नेहमी राज्यातले सर्व विरोधक भाजप असेल जयंत पाटील यांनाच टार्गेट करतात। आता ईश्वरपूरसुद्धा नगर परिषदेची निवडणूक आहे, पण सर्व विरोधक या ठिकाणीच लक्ष घालायला लागले। जयंत पाटलांच्यात काय असं आहे? माझ्यावर टार्गेट करतात कारण त्यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे। माझी विनंती आहे की इस्लामपूर शहराच्या, उरण ईश्वरपूर शहराच्या विकासावर टार्गेट करा। ही नगरपालिकेची निवडणूक आहे आणि आज महेश पाटील इथं आले आहेत। अतिशय बिनीचे, अतिशय उत्तम नगरसेवक म्हणून त्यांनी यापूर्वी काम केले आहे। त्यांना विचारा की ज्या ज्या गोष्टी त्यांच्याकडून आग्रहानं त्यांनी मांडल्या त्या गोष्टी पूर्ण झाल्या असत्या तर त्यांना कदाचित वेगळा निर्णय त्यांनी घेतला असता। आज हे शहर मागं पडते त्याच्यासाठी बोला। 9 वर्षात हे शहर मागं नेण्याचं पाप कुणी केलं त्याच्यावर बोला। आणि 9 वर्षात या शहरात साधी भुयारी गटाराची मी आणलेली योजना यांना पूर्ण करता आली नाही। या पाणी पुरवठ्याची 24/7 आज बोलत आहेत। मी 9 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी 2013-14ला 24/7 तास, 24 दिवस 24 तास पाणी सर्व काळ चालू राहिले या शहरात, ही कल्पना मांडली। त्यासाठी रस्ते परत त्यानंतर करायचे ठरले, त्यासाठी 29-30 कोटी रुपये आणले। शेवटी नवं सरकार आलं, ह्यांचं सरकार इथं आलं आणि ह्यांनी ते रस्त्याच्यासाठी आणलेले पैसे हे भुयारी गटाराच्यासाठी वापरले। कोणतंही नियोजन नाही। त्या सगळ्याचा उहापोह आपल्या माध्यमातून आम्ही भविष्यकाळात करू। हे आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत मलगुंडे दादा। आमची सभा चालू आहे त्यामुळे मलगुंडे दादा आपल्याशी पुढचं इथूच करतील। आता आम्ही उरण ईश्वरपूरच्या निकाल लावण्याच्या, निकाल ऐकण्याच्या मनस्थितीत आहोत। बिहारमध्ये मी काही गेलो नव्हतो त्यामुळं तिथली जबाबदारी माझी नाही, पण जे झालं ते सगळ्या देशासमोर आहे, त्यावर मी भाष्य करण्याची आवश्यकता नाही। सध्या राज्यातलं वातावरण पाहताय, काय वाटतं आपल्याला? नाही, आता प्रत्येक शहर ही स्थानिक प्रश्नांची निवडणूक आहे, ही काय राज्याची निवडणूक नाही। लोकसभेला वेगळं मतदान करतात, विधानसभेला वेगळं करतात, तसं नगरपालिका आणि जिल्हा परिषदेला वेगळं करतात। त्यामुळं प्रत्येक प्रश्नाचे वेगळे प्रश्न, शहराचे वेगळे प्रश्न सोडवणे न सोडवणे या प्रश्नांवर ही निवडणूक असते आणि बाकीचा प्रभाव क्षेत्र सत्तेत असणारे लोक वापरतील असं दिसतंय। त्याचा किती प्रभाव पडतो पाहूया। बऱ्याच ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढवत आहेत, काय संकेत आहेत ते? काल साहेबांनी सुद्धा म्हटले कोणी कोणाशी युती केली तर चालेल, काही अडचण नाही असं साहेब, फक्त भाजपबरोबर करू नये। ठीक आहे, इथं सध्या आमच्या पुढं तसं काही प्रस्ताव नाही आहे। जतमध्ये तो प्रयोग केला गेला आहे, शिराळ्यामध्ये आहे नाही, ते स्थानिक प्रयोग केलेला नाही आहे। तिथले सगळ्या राष्ट्रवादीमध्ये जे इच्छुक होते त्या सगळ्यांनी घड्याळात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामध्ये प्रयोग नाही आहे किंवा आम्ही आणि ते एकत्रित मिळून तिथं निवडणूक करतो आहे असं नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारी या चिन्हावर लढला पाहिजे। इथं ज्यांना तिकडं जायचं होतं ते त्याचा विचार करून ते तिकडे गेलेले दिसत आहेत। पालकमंत्रीमध्ये काँग्रेसला पण सोबत घेतलं लागतात। उरण ईश्वरपूरवरही काँग्रेस पक्षाची आमच्या 2-3 चर्चेच्या फेऱ्या झाल्या, आजही परत होणार आहे। पण काँग्रेसनं आज मनाचा मोठेपणा दाखवून व्यासपीठावरून पाठिंबा दिलेला आहे। आज दुपारी किंवा संध्याकाळी आम्ही उर्वरित चर्चा त्यांच्यावर करणार आहोत। पालकमंत्री म्हणतात की 6 ठिकाणी नाही, आता हा काँग्रेसचा निर्णय आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी त्यांची काही चर्चा झालेली दिसत नाही। शिवसेना पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आणि आमची तिथली मुंबईतली राष्ट्रवादी काँग्रेस हे याच्यावर विचार करतील आणि काँग्रेसशी पण संपर्क साधतील आणि योग्य निर्णय घेतील। जिल्ह्यातल्या काँग्रेसशी जुळलं
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.